सध्या याच्यामध्ये थोडं व्हायब्रेशन वगैरे होतं आहे, जरा इकडं काहीतरी ढिलं वगैरे जाते, आता इतका आवाज याच्यामध्ये येत नाही मित्रांनो. याचा RPM वगैरे जाते, बाकी तुम्ही बघू शकता याच्यावर. राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज मित्रांनो आपल्यापाशी ट्रॅक्टर आहे महिंद्रा युओटेक प्लस 585 DI, जो की मित्रांनो येऊन जाते नॉर्मल इंजिन संग येऊन जाते. तुम्हाला CID इंजिन पाहिजे असेल तुम्हाला मग 90 जावं लागेल, जे की याच्यावरचे हायर मॉडेल वगैरे जातात मित्रांनो. हा जो मॉडेल वगैरे आपला 50 HP मध्ये येऊन जाते. बाकी चाबी वगैरे आपल्या या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. आणि आज आपण याचं डिटेल रिव्ह्यू करणार आहोत मराठीमध्ये, जसं की यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकेशन, मिनिमम डाऊन पेमेंट, याचे फीचर्स, याची लिफ्टिंग कॅपॅसिटी, PTO पॉवर, हे सगळे तुम्हाला मी याच्यावर सांगणार आहे. सगळ्यात पहिले आपण बोलायचं इंजिन वगैरेबद्दल. तर महिंद्रा कंपनी याच्यामध्ये जे इंजिन रेटेड RPM वगैरे असते ते आपल्याला 2100 पर्यंत ते त्याच्यामध्ये RPM वगैरे. बाकी याची CC वगैरे असते ते आपल्याला 2980 CC मध्ये आपल्याला याचे इंजिन होऊन जाते, जे की 4 सिलेंडर आहे मित्रांनो. आणि आपण जर बघायला गेलो याचं HP बद्दल तर ही आपल्या 50 HP मध्ये ट्रॅक्टर येऊन जाते. आणि याचं जे टॉर्क आहे ते आपल्या 215 Nm संग आपल्याला येऊन जाते मित्रांनो. आणि आपण जर बघायला गेलो याचं एअर टाईप आपल्याला म्हणजे एअर फिल्टर टाईप आपण बघायला गेलो मित्रांनो, त्याच्यामध्ये ड्राय टाईप आपल्याला मिळून जाईल. कूलिंग सिस्टम करा मित्रांनो, त्याच्यामध्ये पॅरलर कूल टाईप आपल्याला येऊन जाते मित्रांनो. क्लच वगैरे मित्रांनो याच्यामध्ये सिंगल आणि ड्युअल दोन्ही आपल्याला अवेलेबल आहेत याच्यामध्ये. बाकी याच्यामध्ये जे गेअर्स वगैरे आहेत मित्रांनो, म्हणजेच की फॉरवर्डमध्ये आपल्याला 12 गेअर वगैरे येऊन जातात आणि रिव्हर्समध्ये आपल्याला येऊन जातात मित्रांनो 3 गेअर वगैरे. आणि याचे जे PTO RPM वगैरे असते ते आपल्याला 540 मल्टीस्पीड आहे. आणि ज्याची PTOची HP वगैरे म्हणजेच की पॉवर वगैरे मित्रांनो ती आपल्याला 45.4 HP मध्ये येऊन जाते. बाकी आपण जर बघायला डिझेल टँक वगैरेबद्दल तर याच्यामध्ये आपल्याला 60 लिटर्स येऊन जाते. आणि जे याचे जे टोटल वेट वगैरे मित्रांनो ट्रॅक्टरचं आपल्या ते आपल्याला येऊन जाते 1790 kg मध्ये येऊन जाते, म्हणजेच की 1790 kg म्हणजे याचं टोटल वेट वगैरे मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो याचं लिफ्टिंग कॅपॅसिटी वगैरे ते आपल्याला या बाजूला पाठीमागे दिलेली आहे. बंपर वगैरे पण याचं पाठीमागेच आपल्याला दिलेलं मित्रांनो. आता आपण जर बोलायला गेलो याच्या टोटल लांबी वगैरेबद्दल तर याची टोटल लांबी आपल्याला 3555 mm मध्ये मिळून जाईल. आणि आपल्या ट्रॅक्टरची जशी टोटल रुंदी वगैरे आहे ती आपल्याला 1820 mm मध्ये आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. राहिली गोष्ट आपल्या ट्रॅक्टरच्या व्हीलबेस वगैरेबद्दल तर ते आपल्याला येऊन जाते 1925 mm मध्ये. आणि जो याचा ग्राउंड क्लिअरन्स वगैरे आहे ते आपल्याला येऊन जाते 370 mm मध्ये मिळून जाते, म्हणजेच की नॉर्मल सरपंचपेक्षा पण ट्रॅक्टर थोडं आपल्याला उंच मिळून जाते मित्रांनो. म्हणजे किती खराब रोड असो का कसंही वारत नाही रोड, किती खड्डा असो कुठे ट्रॅक्टर अडकणार नाही मित्रांनो आपल्याला. बाकी आपण जर बघायला गेलो याच्या लिफ्टिंग कॅपॅसिटी वगैरे तर मित्रांनो ही आपल्याला 2000 kg पर्यंत येऊन जाते. बाकी याच्यामध्ये जी वॉरंटी वगैरे असते मित्रांनो तर आपल्याला 6 वर्ष किंवा 6000 घंटेची आपल्या याची वॉरंटी वगैरे येऊन जाते. तर राहिली गोष्ट आपल्या ट्रॅक्टरचे मिनिमम डाऊन पेमेंट वगैरेबद्दल तर यामध्ये मित्रांनो तुम्ही जशी 2 लाख पर्यंत आपण भरू शकतो. बाकी आता आपण समोर जर याचं लुक वगैरेबद्दल बघायला गेलो मित्रांनो ट्रॅक्टरचं तर आपल्या इथं ब्लॅक कलरमध्ये याच्या वेळी येऊन जाते, ग्लॉसी ब्लॅकमध्ये आपल्याची हेडलाईट वगैरे येऊन जाते. आपल्या इथं ही बॉर्डर टाईप आपल्याला हेडलाईट आपल्या ॲडजस्ट सेटअप पण येऊन जातात. महिंद्राचं जुनं लोगो आपली या बाजूला इथे येऊन जाईल मित्रांनो. बाकी इथं थोडं क्रोम टाईप आपल्याला दिलेलं आहे. बाकी या बाजूला मित्रांनो आपल्याला महिंद्रा युओटेक प्लस 585 DI ची बॅजिंग दिलेली आहे. खाली आपल्याला ग्रिल वगैरेची दिलेली आहे, ब्लॅक आणि सिल्वरमध्ये दिलेली आहे. बाकी पूर्ण ट्रॅक्टर आपल्याला ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला मिळून जाते. खाली ब्लॅक आहे आणि वरी रेडमध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी टायर साईज वगैरेचं आपण बघायला गेलो तर यामध्ये जे समोर टायर साईज वगैरे दिलेलं हे आपल्याला येऊन जाते 7.5-16चा टायर मित्रांनो, म्हणजे 750-16चा टायर येऊन जाते समोर, जे की कंपनीचा टायर वगैरे आहे. पाठीमागं आपण बघायला गेलो मित्रांनो तर 14-28चा टायर वगैरे येऊन जाते, जे पण आपले JKचाच येऊन जाते. बाकी यामध्ये तुम्हाला जास्त मोठी साईज याच्यामध्ये मिळणार नाही मित्रांनो, ही सगळ्यात मोठी साईज आहे. बाकी बॅटरी वगैरे याच्यावर आपल्या इथं दिलेली आहे. आणि जे सायलेन्सर वगैरे आपले या प्रकारे आपल्या येऊन जाईल याच्यामध्ये. आणि हे रेड कलर आहे पण हे असं कसं चमकणारा कलर वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो. बाकी याच्यामध्ये जे ट्रान्समिशन आपण जर बघा गेलो गेअर वगैरेबद्दल तर याच्यामध्ये सेंटरला येत नाही आपल्याला, साईड गेअर वगैरे याच्यामध्ये येऊन जातात आपल्याला. बाकी आता आपण याचं जरा या साईडने आपण बघायला गेलो आपले 4 सिलेंडर वगैरे याच्यात येऊन जातात. ड्युअल क्लच वगैरे DG सेन्स 4G बाय महिंद्रा कोण आपल्या ट्रॅक्टरवर येऊन जाते, ज्याचे सेन्सर वगैरे आहेत. 12 स्पीड याच्यामध्ये गेअरबॉक्स वगैरे येऊन जाते मित्रांनो. आणि 6 वर्षाची कंपनी याच्यामध्ये आपल्याला वॉरंटी वगैरे देते. आपल्याला डबल स्टेप वगैरे दिले ट्रॅक्टर चढण्यासाठी. बाकी मित्रांनो आपण याचं एकदा आवाज वगैरे करूया, ट्रॅक्टर स्टार्ट करूया एकदा. तर हे मित्रांनो जसं आपण ट्रॅक्टर स्टार्ट केलं की याचा आवाज नॉर्मली असा येतो. सध्या याच्यामध्ये थोडं व्हायब्रेशन वगैरे होतं आहे, जरा इकडं काहीतरी ढिलं वगैरे जाते, आता इतका आवाज याच्यामध्ये येत नाही मित्रांनो. याचा RPM वगैरे जाते, बाकी तुम्ही बघू शकता याच्यावर स्क्रीनवरती वगैरे जात आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला चाबी पण याला असं बंद नाही करू शकत, यामध्ये तुम्हाला खाली या प्रकारचं येऊन जाईल ज्याद्वारे या तुम्ही बंद करू शकता मित्रांनो. बाकी तुम्ही आपल्याला स्टार्ट करूया चाबीला. बाकी याच्यामध्ये आपले ट्रॅक्टर किती घंटे झालं ते चालू आहे, याचं डिझेल किती आहे ट्रॅक्टरमध्ये, टेम्परेचर किती झालं बा म्हणजे जास्त गरम झालं का, बाकी खाली आपल्याला किती घंटे चाललं हे सगळं याच्यात इन्फॉर्मेशन येऊन जाते. इथे येऊन जाते आपलं महिंद्रा चालू वगैरे. आणि 3 स्पोक याच्यामध्ये आपल्याला स्टेरिंग करून जाते, जे की पॉवर स्टेरिंग टाईप आपल्याला येऊन जाते.
बाकी मित्रांनो इथं आपल्याला याचं हॉर्न वगैरे हेडलाईट कंट्रोल वगैरे आपल्या इथं दिलेले आहेत, हे बघू शकता तुम्ही. बाकी खाली आपल्याला सिंगल इंडिकेटरचे कंट्रोल वगैरे. आणि मित्रांनो गिअर्स वगैरेमध्ये आपल्याला इथे येऊन जाते एक हाय लो नॉर्मल पे भेटतेच, पण त्यामध्ये मीडियमचा पण ऑप्शन वगैरे दिलेला कंपनीने. बाकी सध्या आपल्याला याचं न्यूट्रल वगैरे पण मदत करू शकतो आपण याला. बाकी आज आपल्याला जर न्यूट्रल करायचं असेल तुम्ही या प्रकारे करू शकता याला. हाय लोमध्ये पण आपण इथून टाकू शकतो याला. आणि आपलं हे जर हाय लोमध्ये जर असेल तरी पण नाही का आपण याला स्टार्ट करू शकतो मित्रांनो. सध्या आपलं न्यूट्रल झालेलं आहे. बाकी मित्रांनो या बाजू आपला गिअर वगैरे दिलेले जे की आपलं 4 स्पीड ट्रान्समिशन जाते याच्यामध्ये. याला फक्त तुम्हाला न्यूट्रल करावं लागेल, त्यानंतर आपला ट्रॅक्टर स्टार्ट होऊ शकते. बाकी हँडल मित्रांनो आपल्या खाली येऊन जाते. इथून बघू शकता इथं पार्किंगचं आपल्याला दिलेलं हे पी म्हणून. बाकी मित्रांनो आपण जर ट्राफिक वगैरे असतात ना पाठीमागचे कंट्रोल वगैरे शेतात काम करतात आणि त्याचे कंट्रोल माहिती दिलेले आहेत मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो बघ जे याचं स्टेरिंग वगैरे हे तर चांगल्या प्रकारे होऊन जाते. बाकी डिझेल टँक वगैरे याच्यामध्ये मित्रांनो 60 लिटर संघ आपल्याला येऊन जाते. बाकीचं जो जी बॉडी वगैरे चांगली लांब लूज आपल्याला येऊन जाते. बाकी मित्रांनो याचा जे रिव्ह्यू कर आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर येणार आहे, तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी मित्रांनो इथं आपल्याला येऊन जाते PTO जे लेअर वगैरे करतो पण ती इथं आपल्या याचे गेअर वगैरे जातील याच्यावाले. बाकी हा जो मित्रांनो काळा इतकं मोठं काय आहे तर हे आपलं शो आहे समोरचं आपल्या मित्रांनो. सध्या स्टॉकवाले ट्रॅक्टर जसं डेलिव्हरी जायचे तयार होईल तवायला लावलं जाते समोरून. तर या प्रकारे मित्रांनो आपल्या ट्रॅक्टरचं इंटिरियर वगैरे येऊन जाईल हे. आता आपण बोलूया एकदा पाठीमागं जाऊया. पाठीमागून जर बोलायला गेलो मित्रांनो तर सगळ्यात पहिले आपले जे PTO वगैरे हे आपल्या इथे येऊन जाईल 540 मल्टी स्पीड येऊन जाते, जे की 45 HP याची पॉवर वगैरे काढते. इथं आपले नॉर्मल लाईट वगैरे दिलेले याचे कोण आपल्या समोर दिले आहेत मित्रांनो. बाकी ब्रेक लाईट रिफ्लेक्टर आणि रिव्हर्स लाईट वगैरे इथं आपल्याला येऊन जाते. बाकी याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो मित्रांनो तर सगळे फीचर्स वगैरे येऊन जातं. खाली टाल्या कंट्रोल वगैरे हाती वगैरे आपल्या बाजूला येऊन जातं त्याच्यामध्ये. या प्रकारे आपल्या ट्रॅक्टरचं जे पूर्ण मागून लोक राहून जाते. बाकी याच्यामध्ये मित्रांनो लिफ्टिंग कॅपॅसिटी आपल्या 2000 kg पर्यंत दिलेली आहे. बाकी बॉटम वगैरे ठेवायसाठी आपल्या इथं बाजूला जागा वगैरे दिलेली आहे. बाकी येऊन जाते त्याचे रिफ्लेक्टर वगैरे. बाकी खाली जर मित्रांनो आपण बघायला गेलो तर आपण इथं नाही का म्हणजे की जे टालीचे असतात ना ते काहीतरी कनेक्ट करायचं त्याची जागा आपल्या इथं दिलेली मित्रांनो. बाकी इथं पण आपली पिन टाईप आपली दिलेली इथून बघू शकता याला आपण खोलू शकतो या प्रकारे. बाकी नॉर्मल इथं हे दिलेलं आपल्याला लाईट वगैरे जे की शेतात काम करतं कामा पडतो. या प्रकारे मित्रांनो आपल्याला महिंद्रा युओटेक प्लस 585 DI नॉर्मल इंजिन संग येणार आपल्या ट्रॅक्टर वगैरे येऊन जाते मित्रांनो. 2026चं मॉडेल 50 HP मध्ये आहे. तुम्हाला याचा रिव्ह्यू करा मराठीमध्ये कसा व्हायला कमी करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला कोणत्या ट्रॅक्टरचा रिव्ह्यू करा बघायचा आहे ते पण कमी करून सांगा. चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच राबरा सांगायला. बाकी आपल्या चॅनलवरती जर नवीन आलेला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.